सो इथेनॉल में व्हाट इज द केमिकल फॉर्मूला फॉर इथेनॉल? इथेनॉल कैसे लिखते हैं? व्हाट इज द फंक्शनल ग्रुप हियर? अल्कोहल इज द फंक्शनल ग्रुप. अल्कोहल क्या है? फंक्शनल ग्रुप. ओ यस, अल्कोहल को कैसे लिखते हैं? OH. हाँ, इथेनॉल का फॉर्मूला क्या हो जाएगा बेटा? C2H5OH. इसी को कहते हैं CH3CH2OH. मैंने आपके पेपर देखे, आपको इतना बताने के बाद भी आपने कार्बन की वैलेंसी कोई कोई लोगों ने सेटिस्फाई नहीं की है, ब्रांच दिया है या दिया ही नहीं है, मतलब उसको सेटिस्फाई किए बिना ही आपका स्ट्रक्चर कंप्लीट हो गया है. ठीक है, तो वो थोड़ा सा ध्यान में रखना है आपको. हमेशा 2 मार्क के लिए था वो, कोई कोई को मिले हैं 2, नहीं तो फिर कुछ नहीं मिला है, हाफ मिला है. 4 स्ट्रक्चर निकालने थे, हाफ हाफ मार्क का 1 था. ठीक है, 1 था वो. तो C2H5OH. हाँ, सो दिस इज अल्कोहल, इज कॉल्ड एज इथेनॉल. इथेनॉल इज प्रिपेयर्ड बाय, कैसे प्रिपेयर्ड होता है? शुगर केन से. मोलासिस ऑफ शुगर केन जूस जब निकालते हैं उसके मोलासिस से, फर्मेंटेशन से ये प्रोड्यूस होता है. डू यू नो द ऑर्गेनिज्म दैट help to that ferment that molasses of sugar cane juice? 7 चैप्टर में हमने साइंस 2 में पढ़ा हुआ है. ईस्ट होता है ये, सैकेरोमाइसिस सीरीवीसी. ठीक है, ईस्ट होता है. सैकेरोमाइसिस सीरीवीसी इज द ईस्ट नेम हु हेल्प इन द फर्मेंटेशन ऑफ शुगर केन और मोलासिस टू गिव द इथेनॉल. फर्मेंटेशन के बाद इथेनॉल प्रोड्यूस होता है. सारे अल्कोहलिक ड्रिंक में जो प्रेजेंट रहता है दैट इज इथेनॉल. मिथेनॉल भी होता है. व्हाट इज द मिथेनॉल का फॉर्मूला? दिस इज मिथेनॉल, बरोबर. बट मिथेनॉल इज हाईली पॉइजनस टू अस. ठीक है, इथेनॉल भी कुछ अच्छा नहीं होता. प्योर इथेनॉल इज कॉल्ड एज एब्सोल्यूट अल्कोहल. अगर थोड़ा सा भी कंजप्शन उस प्योर इथेनॉल का करेंगे तो इट मे बी लीथल, मतलब बहुत डेंजर हो सकता है. जो अल्कोहलिक ड्रिंक्स में होता है वो कुछ % होता है. ठीक है, लेकिन इथेनॉल का दूसरा यूज क्या है? दैट इज यूज इन द फ्यूल, है ना, क्योंकि ये स्मोकलेस होता है. इट इज क्लीन फ्यूल. जैसे हम इसको क्या कर सकते हैं? बना सकते हैं बेटा, इसलिए पेट्रोल के साथ इसको मिक्स करके वेस्टर्न कंट्रीज में ये यूज होता है एज अ फ्यूल. जैसे फॉसिल फ्यूल को क्या है? लिमिटेशन है, फॉसिल फ्यूल खत्म होता है, वैसे इथेनॉल कैन बी प्रोड्यूस. इसलिए आपको पता है कि मेनी अल्टरनेटिव्स फाइंड आउट हो रहे हैं कि कौन से हम एज अ फ्यूल यूज कर सकते हैं, क्योंकि इतना डिमांड फ्यूल का. ओनली फॉसिल फ्यूल से कंप्लीट करने जाएंगे तो फॉसिल फ्यूल खत्म हो जाएगा. ठीक है, तो इट इज़ अ रिन्यूएबल सोर्स, बना सकते हैं इथेनॉल. तो 2 इथेनॉल के यूजेस मैंने आपको बताए. कौन से? इथेनॉल इज प्रेजेंट इन ऑल अल्कोहलिक ड्रिंक्स. सब अल्कोहलिक ड्रिंक में इथेनॉल प्रेजेंट होता है. मिथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल काही दुसरं नसतं. जे आपण कन्झ्युम करू शकतो ते फक्त अल्कोहोल असतं, ते पण काही %मध्ये. जास्त झालं तर तुम्हाला माहिती आहे काय होतं त्याचं. ठीक है, सो इथेनॉल ये सब है. इसके क्या है बेटा? फिजिकल प्रॉपर्टीज है. हमने इसका ये देखा है ऑन कंबशन. आपको याद आ रहा है क्या केमिकल प्रॉपर्टी में कंबशन का ये लिखा था हमने? इसका एग्जांपल CH3 CH2OH, कंबशन वाला. ऑक्सिडेशन आणि कंबशन मध्ये कन्फ्यूज नका होऊ. हां, CO2 प्लस H2O प्लस हीट प्लस लाईट. ओके, बॅलन्स नव्हती ही. आपण थ्राईस O2 में भी 6H2 असं काहीतरी याला बॅलन्स केलं होतं. ठीक है, तर ही कंबशन रिएक्शन है. मतलब ऑन कंबशन अगर हम कह रहे हैं कि इथेनॉल इज यूज एज अ फ्यूल, तो अगर ये इंजन में कंबस्ट होता है तो क्या मिलेगा? CO2 H2O, हीट एनर्जी प्लस लाइट एनर्जी. तो ये हीट एनर्जी वी यूज टू रन आवर व्हीकल. ठीक है, आया समझ में? दूसरा इसका केमिकल प्रॉपर्टी ये है बेटा. हां, अजून एक, इथेनॉल इंडस्ट्रियल पर्पजेससाठी पण यूज होतं, पण त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मिथेनॉल मिक्स केलं असतं. मिथेनॉल इज हायली पॉयझनस, म्हणजे इतकंसं पण आपल्याला ते चालणारच नाही आहे. ठीक है, मिथेनॉल इज हाईली पॉइजनस. तो इथेनॉल का यूज इंडस्ट्रियल यूज होता है, लेकिन उसको
एक रोक लगाने के लिए ये क्या करते हैं, उस इथेनॉल में मिथेनॉल मिक्स करके रखते हैं, ओके। और वो इथेनॉल को कहते हैं डीनेचर्ड अल्कोहल, ऐसे नाम से इंडस्ट्रियल अल्कोहल आता है। मिसयूज ना होने के लिए उसका उसका कलर थोड़ा सा ऐसे ब्लू कलर हो जाता है उसका बाय द एडिशन ऑफ मिथेनॉल, क्योंकि मिथेनॉल हाईली पॉइजनस है। इथेनॉल में मिथेनॉल मिक्स कर दोगे तो वो भी पॉइजन ही हो गया। तो इंडस्ट्रियल एप्लीकेशन में भी अल्कोहल चाहिए, तो वो उसका मिसयूज रोकने के लिए उसमें मिथेनॉल ऐड करके रखते हैं, है ना। नहीं तो लोग वो भी भाग के लेके जाते इंडस्ट्रियल अल्कोहल, इसलिए, ठीक है। तो डीनेचर अल्कोहल, दैट इज डीनेचर अल्कोहल कहते हैं। और केरोसिन का कलर कैसे होता है, रॉकेल का कलर आपने देखा होगा, हाँ। तो रॉकेल ब्लूइश शेड का होता है। तो एक्चुअली कोई भी फ्यूल ना कलरलेस ही होता है अगर वो प्युअर आहे, तो मतलब पेट्रोल कलरलेस होता आहे, आपलं पेट्रोल कसं दिसतं पिवळ्या रंगाचं, त्याच्यानंतर सगळं कलरलेस असतं बेसिकली। बट हम इम्प्योर कुछ यूज करते हैं क्योंकि उसका कॉस्टिंग भी बढ़ जाएगा, और कि बहुत ज़्यादा प्योर अगर हम करने गए उसको तो। इतना समझ में आया आपको। देन अभी एक दो रिएक्शन इसके आगे देखते हैं केमिकल प्रॉपर्टीज में। देखो आप बात करते चलो, क्या है ये, व्हाट इज दिस, इथेनॉल। इथेनॉल को हम जब इसमें, नहीं वो नहीं, वो हो गया फिजिकल प्रॉपर्टीज में, सोडियम मेटल के साथ ऐड करेंगे या सोडियम मेटल उसमें डालेंगे। अगर आपके पास दो लिक्विड्स है, एक इथेनॉल है और एक इथेनोइक एसिड है, और मैंने बताया आपको कि केमिकली आपको आइडेंटिफाई करना है कि कौन सा इथेनॉल है और कौन सा इथेनोइक एसिड है, यू डोंट नो। तो आप क्या कर सकते हो, ये मेटल टेस्ट कर सकते हो। मतलब सोडियम मेटल अगर इथेनॉल में डालोगे तो पॉप साउंड वाला कौन सा गैस इवॉल्व होगा, H2 गैस इवॉल्व होगा, ठीक है। और इसका टेस्टिंग आपको पता है कि बर्निंग कैंडल अगर लेके जाते हो, ये पॉप साउंड से क्या होता है, बर्न होता है। मतलब ऑब्वियसली इथेनोइक एसिड डू नॉट प्रोड्यूस H2, कौन प्रोड्यूस करेगा H2, इथेनॉल प्रोड्यूस करेगा। तो आप ये जान सकते हो कि टेस्ट ट्यूब 1 में मैंने जब Na डाला तो मुझे H2 गैस ऑब्टेन हुई, मतलब 1 टेस्ट ट्यूब में कौन सा है, इथेनॉल इज देयर, ठीक है। ऐसे आपको कभी कभी क्वेश्चन आ सकता है। आता इकडे लक्ष द्या, मी H2चं लिहून काढलं इथे, म्हणजे हा H निघाला इथला शेवटचा, 2 घ्यायला लागेल इथे, H2 लिहिलं ना आपण, ठीक आहे। शिल्लक काय राहिलाय तो सर्कल सोडून, हां हे पूर्ण वाचा ना, हे CH3 CH2O राहिला ना, तर याला Na जोडून टाकायचा है ना। हा Na कुठून आला, म्हणजे बोर्डवर आहे की, तर OH निघाला आणि त्याच्या जागी जी वॅलन्सी क्रिएट झाली तिथे काय अटॅच झालाय बेटा, Na अटॅच झाला। द नेम ऑफ दिस इज सोडियम, इसका नाम है सोडियम इथॉक्साइड। क्या नाम है बेटा इसका, सोडियम इथॉक्साइड, एंड दिस इज हाइड्रोजन गैस। सो आपको आता है द रिएक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम मेटल। ये कौन सा मेटल है, सोडियम मेटल। तो सोडियम मेटल का जब इथेनॉल के साथ रिएक्शन करोगे तो हमें क्या मिलेगा बेटा, कौन सा गैस प्रोड्यूस होगा वहां पे, हाँ कुठे, हो ही इथेच ना फक्त, हां हां 2, हो 2Na झाला तर Na पण, बरोबर आलं लक्षात। कुठला गैस प्रोड्यूस होणार है, H2। सोडियम इथॉक्साइड से आपको नहीं समझ में आएगा ये सोडियम इथॉक्साइड है। एक्चुअली वी डोंट नो एनीथिंग, केमिकल केमिस्ट्री में केमिकल कौन सा रिलीज हो रहा है थोड़ी पता है हमें, अगर टेस्ट करते हैं उसका तो ही वो पता चलेगा। तो H2 बर्न्स विथ पॉप साउंड, बाय दैट वी केम टू नो दैट कि ये कौन सा गैस है, कि ये हाइड्रोजन गैस है। बाद में सोडियम इथॉक्साइड प्रोड्यूस हो भी रहा है तो टेस्ट ट्यूब में हमें थोड़ी समझ में आएगा कि ये नीचे बैठा है या जो एक्वियस बना सकता है, कुछ भी बना सकता है इसका। एक ही टेस्ट ट्यूब में आपने लिया और Na डाला ना, आपको थोड़ी पता उसमें कौन सा ये बना है। आप H2 गैस से आइडेंटिफाई कर सकते हो, रिकॉग्नाइज कर सकते हो, क्या कर सकते हो कि इसमें इथेनॉल है, ये आप देख सकते हो। आया समझ में, वेरी इंपॉर्टेंट। नाउ दूसरा रिएक्शन इसका, इग्नोर दैट। अभी फिर से मैं CH3 CH2OH लिखती हूँ, ध्यान दो यहाँ पे, दिस इज वेरी इंपॉर्टेंट।
CH3 CH2OH. याला मी दुसऱ्या पद्धतीने लिहिते, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. विराज, CH3 को ऐसे लिखती हूँ मैं, ये भी CH3 है ना, बरोबर. अभी आगे का कंप्लीट कर देते हैं. CH3 CH2OH. रीजन बिहाइंड आपको समझ में आएगा. वी आर स्टडिंग नाउ डिहाइड्रेशन रिएक्शन. व्हाट इज मीनिंग ऑफ डिहाइड्रेशन? यस, रिमूवल ऑफ वाटर मॉलिक्यूल. डिहाइड्रेशन का मतलब क्या होता है? रिमूवल ऑफ H2O मॉलिक्यूल, है ना. आपली बॉडी आपण म्हणतो डिहायड्रेट झाली. डिहायड्रेट म्हणजे काय? आपल्या बॉडीतनं पाणी कमी झाले. ओके, लॉस झालाय वॉटरचा. इकडे लक्ष द्यावं सगळ्यांनी. अभी CH3 CH2OH. अभी अगर मैं एरो पे लिखती हूँ, देखो ध्यान दो यहाँ पे, कॉन्सनट्रेटेड H2SO4 एट 443 केल्विन. केल्विन टू सेल्सियस समझते हो, 0 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 273 केल्विन. तो अगर केल्विन टू सेल्सियस करना है तो आपको क्या करना पड़ेगा? इसको 443 माइनस 273 करना पड़ेगा. कोई बता सकते हैं मुझे किती येईल? 443 माइनस 273, पटकन सांगा फक्त. 140 140. ओके, डिग्री सेल्सियस कुछ भी लिख सकते हो. इस 170 आहे तर मला वाटतं 170 येईल. हाँ, अभी ध्यान दो यहाँ पे. अभी क्या होता है, ये जो कॉन्सनट्रेटेड H2SO4 है, हियर इट विल बी एक्ट एज अ डिहाइड्रेटिंग एजेंट. आपको पता है कोई भी अगर ऑक्सीडाइजिंग एजेंट है वो क्या कराता है? ऑक्सीडेशन कराता है. डिहाइड्रेटिंग एजेंट है वो क्या करेगा बेटा? डिहाइड्रेशन कराएगा इसका. तो कैसे होगा ये ध्यान दो. H2O निकलना है, तो ये H2O निकल गया, देखो. ओके, पुस्तकात डायरेक्ट इथून डायरेक्ट प्रॉडक्ट आहे. आपल्याला H2O कुठून निघतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. असं अभ्यास कराल तर ॲटलिस्ट लक्षात येईल की H2O कहाँ से रिमूव हो रहा है. मग पाठ नाही करावं लागत. ठीक आहे. आता शिल्लक काय राहिलं कोण सांगेल? सगळेच सांगू शकतात. काय बाकी राहिलं? H2O इथे लिहून घेते मी. काय शिल्लक राहिलंय? CH2 आणि CH2. आता मला सांगा, CH2 आणि CH2 असेल तर आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन शिकलेलो आहे. तर इथला सिंगल बॉन्डचा कुठला बॉन्ड तयार होईल? याच्यात जो सिंगल बॉन्ड होता तो जाऊन कुठला बॉन्ड मिळेल बेटा आपल्याला इथे? डबल बॉन्ड. म्हणजे इथॅनॉलचा तुम्हाला काय मिळाला बेटा? समजलं? कोणाकोणाला कळलं हे? Very good. So this is called as dehydration. What is the role of concentrated H2SO4 here? Concentrated H2SO4 will act as a dehydrating agent. What is the temperature? 443 लिहिलं तर केल्विन लिहा, 170 लिहिलं तर डिग्री सेल्सियस लिहा. 440 ला डिग्री सेल्सियस, 170 ला केल्विन लिहू नका. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. 0 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 273 केल्विन. कळलं? म्हणजे 100 डिग्री सेल्सियस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर. तो आपको वो कितना लिखना पड़ेगा? 373 केल्विन इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर. समजतंय? 100 डिग्री सेल्सियस असतं ना, म्हणजे 0 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 173 केल्विन. तो 100 मध्ये तुम्ही ॲड कराल ना 273 म्हणजे 373. हे येईल का लक्षात? एकच करा नाही तर. पुस्तकात मला वाटतं हे दिलं आहे. कुठे कुठे मी मॉडेलमध्ये हे पण वाचलं म्हणून मी तुम्हाला दोन्ही लिहून ठेवले. फक्त 443 ही व्हॅल्यू ॲड करून रट्टा मारू नका. ती केल्विन आहे का सेल्सियस आहे बघा त्याच्याकडे. सेल्सियस नेहमी लहान व्हॅल्यू असते, कारण मी काय सांगितलं तुम्हाला? 0 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू 273 केल्विन. म्हणजे ऑब्व्हियसली किती मोठं आहे हे? 273.15 असतं, पण 15 कॅन बी इग्नोर, इसलिए 273 टेकन फॉर द कॅल्क्युलेशन. समजलं? हां, तर या दोन रिएक्शन आपण आज शिकलो. कुठल्या कुठल्या? रिएक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम मेटल. दूसरा हमने रिएक्शन देखा डिहाइड्रेशन, रिमूवल ऑफ H2O. ठीक है. अगर इथेनॉल से अगर आपको ऐसा डबल बॉन्ड वाला अगर कुछ दिखता है और आइडेंटिफाई करने को आता है तो आपको समझना चाहिए कि इससे वाटर मॉलिक्यूल रिमूव हो रहा है और दैट इज अ एग्जांपल ऑफ डिहाइड्रेशन रिएक्शन. अंडरस्टूड एवरीवन?
नक्की समजलं सगळ्यांना? पक्क? पुढे जाऊ. आता इथॅनोइक ॲसिड आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज इथॅनोइक ॲसिड? व्हॉट इज द अदर नेम ऑफ इथॅनोइक ॲसिड? येस, इथॅनोइक ॲसिड इज द acetic acid. What is the chemical formula for? Yes, CH3COOH. Which group is this? Carboxylic acid है ना, कार्बोक्सिलिक एसिड. व्हाट इज द कॉमन नेम? क्या है इसका कॉमन नेम? एसेटिक एसिड. विनेगर में जो होता है दॅट इज ॲसेटिक ॲसिड. 4% विनेगरचं काय लिहायचं होतं बऱ्याच मुलांना आलं नाही. तो विनेगर इज ॲसेटिक ॲसिड. मुंगीमध्ये जे ॲसिड असतं जे चावल्याने आपल्याला इरिटेशन होतं दॅट इज फॉर्मिक ॲसिड, मिथॅनोइक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड इज अ कॉमन नेम. मिथॅनोइक ॲसिड इज द IUPAC नेम. ठीक आहे. आता याचा मेल्टिंग पॉईंट जो असतो ना बेटा हा असतो 17 डिग्री सेल्सिअस. किती असतो? 17 डिग्री सेल्सिअस. कोणाचा? इथॅनोइक ॲसिडचा. मग आता मला सांगा मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेल्सिअस आहे. मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेल्सिअस आहे. तर विंटर सीझनमध्ये याचा म्हणजे बर्फासारखी स्थिती होईल की नाही? 17च्या खाली जातं तापमान. समजतंय का? म्हणजे 17 डिग्री झालं तर त्या डिग्रीला काय होऊ शकतो? हा मेल्ट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे 17पेक्षा खाली जर गेलं तर हा फ्रीज होईल. समजतंय एवढं? म्हणून याला दुसरं नाव आहे ग्लेशियल ॲसेटिक ॲसिड. काय म्हणतात याला? ग्लेशियल ॲसेटिक ॲसिड. ग्लेशियर नाही हां, ग्लेशियर सारखं होतं म्हणजे ते बर्फासारखं होतं म्हणून याला ग्लेशियल ॲसेटिक ॲसिड असं म्हणतात. जर असा आला क्वेश्चन व्हाय इथॅनोइक ॲसिड इज कॉल्ड ॲज ग्लेशियल ॲसेटिक ॲसिड, because the melting point of that ethanoic acid is 17 डिग्री सेल्सियस and in winter season ये क्या हो सकता है? फ्रीज हो सकता है and it look like the what snow or ice. That's why it is called as glacial acetic acid. कळलं? एवढे 2-3 वाक्य आले पाहिजे आपले. समजलं? ही झाली याची कुठली प्रॉपर्टी? फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी समजतं आता? बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, डेन्सिटी हे सगळं फिजिकल प्रॉपर्टी. ते कसं दिसतं? कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, हे सगळं फिजिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी मीन्स व्हाट? वो किसी चीज के साथ रिएक्ट कैसे होता है, दैट इज केमिकल प्रॉपर्टी. ओके. आता समजा तुम्ही लिटमस टेस्ट केली. लिटमस टेस्ट तुम्हाला माहिती आहे हे ॲसिड आहे. हां, काय झालं सोहम? हे ॲसिड आहे. तर ॲसिड लिटमस टेस्ट कशी देणार बेटा? बोलू नका रे. ॲसिड लिटमस टेस्ट कशी देणार? कुठले? हायड्रोक्लोरिक ॲसिड लिटमस टेस्ट कशी देईल? अनुश्री तू काय लिहिते? कशी देईल? मीन्स ब्लू टू रेड होगा की रेड टू ब्लू होगा? ब्लू टू रेड होगा. हे कन्फर्म आहे की अजूनही कोणाच्या डोक्यात थॉट आहे की रेड टू ब्लू पण असू शकतं? म्हणजे कन्फ्युजन आहे. कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये असतं आपल्याला तसं. ठीक आहे. सो लिटमस टेस्टमध्ये काय होतंय? ब्लू टू कसं होतं बेटा? रेड होते. ओके. आता एका टेस्ट ट्यूबमध्ये हर्षित बोलू नको. एका टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे? HCl आहे आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये ॲसेटिक ॲसिड आहे. लिटमस टेस्ट दोघांची सारखी मिळेल का नाही मिळणार? हाँ, म्हणजे ब्लू टू रेडच होईल. बरोबर. इससे आपको समझ में आता है कि कौन सा, आपको नहीं पता कि कौन से टेस्ट ट्यूब में कौन सा एसिड है. कैन यू टेल कौन सा CH3COOH है और कौन सा HCl है? नहीं बता सकते. मैंने लिखा इसलिए बता रहे हो आप. ठीक है, नहीं लिखते तो नहीं बता सकते. मतलब बाय ओनली लिटमस पेपर यू कांट से दैट कि एसिड कौन सा है, CH3COOH है कि HCl है. बोथ आर द एसिड. आपको ये बात समझ लो बेटा. जहाँ भी ये जो है ना कार्बोक्सिलिक एसिड जहाँ पे भी रहता है तो कार्बोक्सिलिक एसिड वाला जो ग्रुप रहता है दे आर ऑलवेज वीक एसिड. कैसे होते हैं ये? हमेशा वीक एसिड. म्हणजे HCl कसा आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे. H2SO4 कसा आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे. याची जी pH असते म्हणजे तुम्ही लिटमस पेपरवरून सांगू शकणार आहे का? नाही.
तुम्हाला पीएच पेपर माहिती आहे ते 0 to 14 वाली ते पीएच पेपर असतात. तर इसका पीएच ना अराउंड आता है बेटा 4. किती येते 4. आणि कोणाची ॲसेटिक ॲसिडची आणि HCl ची नियर अबाउट येते 1. याच्यावरून आपल्याला कळतं कोणता स्ट्रॉंग ॲसिड आहे. पीएच जास्त आहे तो स्ट्रॉंग ॲसिड आहे का पीएच कमी आहे तो स्ट्रॉंग ॲसिड आहे. समजत नाही बोललेलं. पीएच जास्त आहे तो स्ट्रॉंग आहे की पीएच कमी आहे तो हां कमी आहे तो स्ट्रॉंग आहे. अशी स्केल असते ना बेटा. इकडे अशी हा 7 असतो, इकडे ॲसिडिक कॅरेक्टर वाढत जातं. म्हणजे इथे 1 इथे कुठेतरी 4 येईल समजा. म्हणजे इकडे बेसिक कॅरेक्टर वाढत चाललंय. म्हणजे इकडे हा चाललाय म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर कशात आहे जास्त HCl मध्ये. हे समजलं का? हां. आता मी तुम्हाला मागे शिकवताना एक सांगितलं होतं व्हेनेवर ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर काय मिळतं सॉल्ट आणि वॉटर. ठीक आहे सॉल्ट आणि वॉटर. आता परत आपण आता इथे मला सांगा मी तुम्हाला सांगितलं की इथं मला रिॲक्शन लिहून दाखवा. ॲसेटिक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट दिसतंय. रिॲक्शन ऑफ ॲसेटिक ॲसिड अँड सोडियम कार्बोनेट. इथे ॲसेटिक ॲसिड त्यांनी या थिसल फनेलनी टाकलाय आणि सोडियम कार्बोनेट ऑलरेडी प्रेझेंट आहे. सगळ्यांचं लक्ष बोर्डकडे. ये कुछ क्रिस्टल्स है सोडियम कार्बोनेट के और थीसल फनेल से, मतलब थोड़े ड्रॉप बाय ड्रॉप उन्होंने क्या ऐड किया है एसिटिक एसिड ऐड किया है. ठीक है. फ्रेशली प्रिपेयर्ड लाइम वाटर यहाँ पे लिया है ना. गॅस डिलिव्हरी ट्यूब स्मॉल टेस्ट ट्यूब है ये. फ्रेशली प्रिपेयर्ड लाइम वाटर आहे हा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करताय बेटा टेस्ट करून बघताय की हा ॲसेटिक ॲसिड आहे का दुसरं इथेनॉल तुम्हाला दिलेलं आहे. इकडे लक्ष द्या. काय आहे ॲसेटिक ॲसिडचा फॉर्म्युला CH3COOH. लक्ष बोर्डकडे सगळ्यांचं. ये है सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट वरून आठवलं अजूनही आपल्याला सोडियम कार्बोनेट मध्ये Na2CO3 येतं हे माहिती नाही. पेपर बघितल्यावर कळेल. काय बोलणार आहे ना आता काय सांगायचं राहिलंय अजून. Na2CO3 NaCl2 लिहितो आपण अजूनही. CaCl लिहितो. कसं बॅलन्सिंग बरोबर येईल. हातचे मार्क्स घालवले आहेत हातचे. काही नव्हतं त्या प्रश्नामध्ये. काय होतं ॲडिशन ऑफ काय होतं रे सोडियम कार्बोनेट टू कॅल्शियम क्लोराईड. काहीच करू शकत नाही. ठीक है इकडे लक्ष द्या. हे ॲसिड आहे और आपको पता है Na2CO3 इज द बेस. व्हाट विल बी द प्रोडक्ट. क्या प्रोडक्ट मिलेगा आपको. एक मिलेगा सॉल्ट, एक मिलेगा वाटर. आणि मी तुम्हाला 9वीत पण सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा CO3 असेल रिॲक्टंट साईडला तेव्हा प्रॉडक्ट साईडला काय रिलीज होतो बेटा CO2. ठीक आहे. आता CO2चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ओके. आता सॉल्ट लिहायला थोडी अवघड होतं याच्यामध्ये. आता इथे लक्ष द्या. सॉल्ट कैसे लिखना है सेम ये CH3COO Na. आपल्याला Na2CO3 लिहिता येत नाही तर हे कसं लिहिता येईल CH3COO Na. हा सॉल्ट है. जब भी आप ध्यान में रखोगे जब भी एसिटिक एसिड कहाँ पे अगर दिखता है और अगर वो बेस के साथ रिएक्ट होता है तो सॉल्ट कौन सा प्रोड्यूस करेगा वो CH3COONA प्लस H2O. जनरली काय होतं आपण जेव्हा आयोनिक कंपाऊंड लिहितो तेव्हा Na प्लस आणि Cl मायनस म्हणजे प्लस साईड पुढं असते मेटलची साईड आणि ही क्लोरीन म्हणजे नॉन मेटलची साइड मागे असते किंवा एनायन मागे असतो. इसमें क्या है कैटायन देखो यहाँ पे पीछे और CH3CO इज द एनायन. एनायन म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हे असं आहे खरं तर हा वेगळाच आहे. याला लक्षातच ठेवायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. हां आता परत इथे या थोडंसं तुम्हाला आयडेंटिफाय करायला येतं बेटा डायग्राम म्हणून मी सारखं इथं येते. आता कळलं तुम्हाला या गॅस डिलिव्हरी ट्यूबमधनं कोणता गॅस निघाला रे CO2 बरोबर. लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे काय CaOH ट्वाईस. आपण हे केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्समध्ये शिकलो होतो. JPNVला फर्स्ट टर्मच्या पेपरमध्ये चौथा प्रश्न आला होता 5 मार्कांचा. CO2 प्लस CaOH ट्वाईस CaCO3 प्लस H2O. हो हो हो
बघू आपण पेपर. लाईम वॉटर नाही, हे एकच मिनटं, तिथे नंतर बघूया आपण. फ्रेशली प्रिपेअर लाईम वॉटर CO2च्या पास केल्याने काय होतं? मिल्की होतं है ना. म्हणजे जैसे H2 का टेस्ट क्या है बेटा, अगर बर्निंग कैंडल आप उसके पास लेके जाते हो तो पॉप साउंड से वो क्या होता है, बर्न होता है. वैसे CO2 निकल रहा है, आपको कैसे समझ में आएगा? आप अगर लाइम वाटर से उसको पास करोगे तो जो कलरलेस था लाइम वाटर वो कैसे टर्न होने लगेगा, मिल्की होने लगेगा. बाय दैट आपको समझ में आएगा कि अगर ये मिल्की हो रहा है तो वो किसकी वजह से हो रहा है, क्योंकि गैस डिलीवरी ट्यूब से कौन सी गैस आ रही है, CO2, कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. आता नसेल आठवत तुम्हाला म्हणून इथं तो रेफरन्स देते एकदा. असं आहे ते CO2, हे आहे लाईम वॉटर CaOH ट्वाईस, ॲरो इथे जागा नाही म्हणून इथे लिहिते, CaCO3 प्लस H2O. हे होतं मिल्की कलरचं, कारण हा प्रेसिपिटेट तयार होतो. हे आहे लाईम वॉटर. आपण असं म्हणू शकत नाही हा प्रश्न केमिकल रिॲक्शन इक्वेशनचा होता, हा याच्यात कसा आला त्याच्यात कसा आला. ते ऑलरेडी कसं राहणार, लिंक असणार आहे सगळं. CO2 थोडी वेगळं काहीतरी सांगणार आहे, चॅप्टर 2 मध्ये वेगळं चॅप्टर 9 मध्ये वेगळं. त्याची जी प्रॉपर्टी आहे ती आहे. ठीक आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शन झाल्याच्या नंतर केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्समध्ये 2 टेस्ट ट्यूबची आपल्याला एक डायग्राम आहे. त्याच्यात आपल्याला हा रेफरन्स आहे की विच गॅस टर्न्स लाईम वॉटर मिल्की, तो दॅट इज CO2 गॅस विच टर्न्स लाईम वॉटर मिल्की बिकॉज ऑफ दिस रिॲक्शन. दिस इज रिलीज CO2. This is formula for lime water, and this precipitate of white color precipitate is formed called as calcium carbonate. इसलिए जब वो इससे रन होता है तो वो क्या होता है, मिल्की करता है उसको. समजलं एवढं? काय काय रिॲक्शन शिकलो आता परत एकदा रिकॉल करा. आज काय काय शिकलोय? हां, डिहायड्रेशन शिकलो. डिहायड्रेशन रिॲक्शन वेगळी. व्हॉट इज डिहायड्रेटिंग एजंट देअर? H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. व्हॉट वॉज द टेम्परेचर? 443 केल्विन किंवा 170 डिग्री सेल्सियस. ओके. डिहाइड्रेशन में क्या हुआ बेटा, रिमूवल ऑफ H2O. हां, घाई नाही करायची. डिहायड्रेशन म्हणजे रिमूवल ऑफ H2O एवढं समजतं है ना. मग आता H2O कुठनं काढला, इथनं नाही काढायचा. हां, H बाजूतूनच काढला. मग आपण डबल बॉन्डमधनं नाही लिहू शकणार ना याला. कसं काय लिहिणार आहे, CH3 डबल बॉन्ड CH, असं कसं काय होणार, नाही होणार ते. ठीक है. इसलिए ये ध्यान में रखना है जब भी प्रैक्टिस करोगे इसका, यहाँ से ऐसे निकालना है. एग्जाम में आपको ऐसा कुछ करने की जरूरत नाही. आपल्याला काही क्लाउड काढायची गरज नाही आहे. तुम्ही डिरेक्टली लिहू शकता तेव्हा, क्योंकि तेव्हा तुम्ही शुअर आहे की काय प्रोडक्ट आहे. डायरेक्ट CH3 CH2OH ये लिखोगे, ये डायरेक्ट प्रोडक्ट लिखोगे. ठीक आहे. पण प्रॅक्टिसिंगला आपल्याला हे समजतं, म्हणजे कन्फ्युजन नाही होत. पेन थांबत नाही आपला की काय होतंय आणि मी काय लिहू आता पुढे. ठीक आहे. हे बघा किती क्लिअर दिसतं. इथनं हा रिमूव्ह होतोय म्हणून तुम्ही हा प्रोडक्ट गेस केला. मी जर तुम्हाला असं विचारलं असतं H2O निघाला सांगाल रे प्रोडक्ट, तुम्हाला कसं समजलं असतं कुठून H2O निघालाय, है की नाही. तो H इथला पण घेऊ शकले असते तुम्ही H2O साठी, बरोबर की नाही. तर कुठून घेतला आपण तो H, पहिल्या कार्बन मधनं घेतलाय H. हे आणि हे सेम आहे बघा, CH2H CH3. समजतंय? आता अजून एक याच्यात सारख्या रिॲक्शन सांगून टाकते तुम्हाला. Na2CO3 हे सगळे बेस आहे. जेव्हा पण ह्याचा अभ्यास कराल ॲसेटिक ॲसिडचा, तेव्हा या 3 रिॲक्शन सोबत करायच्या म्हणजे करायच्या. 1-2 5 मिनिटांनी काही फरक पडत नाही. NaHCO3 हा पण बेस आहे. अर्चित त्रास नको दिवस त्याला. आता सॉल्ट, वॉटर आणि H2O काय होईल, सेम रिॲक्शन होईल का वेगळी होईल? बॅलन्सिंगकडे लक्ष नका देऊ आता. अमेय कोल्हे आउट ऑफ आलेत का मार्क? हां, काय होईल बेटा, सेम सॉल्ट, सेम वॉटर आणि सेम CO2, म्हणजे सेम, काहीच फरक नाही याच्यात. लक्षात घ्या मी का सांगते तुम्हाला. CH3COONA प्लस H2O
प्लस CO2, फक्त बॅलन्सिंग चेंज होईल. मी हे सांगितलं तुम्हाला, फक्त बॅलन्सिंग चेंज होईल, काही फरक आहे याच्यात नाही. हा काय, याचं नाव सांगू शकाल काय आहे? हा सोडियम कार्बोनेट. खालचा काय आहे बेटा? सोडियम बायकार्बोनेट. हे तुम्हाला लक्षात येते. आपण सॉल्ट आणि हे लिहित चाललोय म्हणजे हे बेसिक आहे. दिस इज बेकिंग सोडा, दिस इज वॉशिंग सोडा. ठीक है, बेकिंग सोडा म्हणून आपण घरात जे आहे आपल्या, दैट इज NaHCO3. वॉशिंग सोडा मीन्स डिटर्जेंट में अपने जो है वो है सोडियम कार्बोनेट. ठीक है, सेम आहे. सांगितलं नाही का मी? याचं नाव येईल बेटा सोडियम इथॅनोएट. इथॅनोएट. काय फरक आहे? फरक आहे ना, एक वॉशिंग सोडा, एक बेकिंग सोडा आहे. हां, Na2CO3 आणि NaHCO3. डोंट टॉक. येणार आहे ना पेरेंट्स? हाँ, लास्ट वन यहाँ पे देखो बेटा, CH3 COOH NaOH सगळ्यांना माहिती आहे. कॅन यू गेस द प्रोडक्ट? हाँ, अरे तो गेस द प्रोडक्ट म्हणलं मी, याचं नाव सांगा नाही म्हणलं इथे. CH3COONA प्लस, हां, प्लस CO2 है ना? बोललं होतं की कोणतरी आता CO2. अश्विन, इथे प्रोडक्ट विचारते, गप्पा मारायला नाही बसलोय आपण, सरळ बस. CH3COONA प्लस H2. जहाँ पे CO3 होगा वहीं पे क्या हो सकता है बेटा? CO2 आ सकता है. अगर CO3 नहीं है तो CO2 नहीं आएगा. ये एसिड है, ये बेस है. यू विल गेट ओनली सॉल्ट एंड वाटर. समझते हैं काय सांगती है? एसिड प्लस बेस, सॉल्ट प्लस वाटर. अगर उस बेस में CO3 है तो आपको एडिशन में प्रोडक्ट में क्या मिलेगा बेटा? CO2. अगर बेस है ओनली तो यू विल गेट ओनली सॉल्ट प्लस वाटर. चाहे वो वीक एसिड है, चाहे वो स्ट्रॉन्ग एसिड है, आपको क्या मिलने वाला है? सॉल्ट प्लस वाटर. हे लिहायचं कसं, प्रॅक्टिस करायची. जेव्हा पण इथेनोइक एसिड, परत एकदा रिपीट करते, जब भी इथेनोइक एसिड आप पढ़ोगे, जब भी केमिकल प्रॉपर्टीज पढ़ोगे, एक साथ ही ये लिखना है, एक के नीचे एक. CH3COOH प्लस Na2CO3, CH3COOH प्लस NaHCO3, CH3COOH प्लस NaOH. प्रोडक्ट लिखते वक्त आपको ध्यान में आएगा की मी 3 रिॲक्शन करते आहे, पण मी एकदाच तोच प्रोडक्ट लिहिते आहे सारखा सारखा. म्हणजे तुमचा 3 रिॲक्शनचा स्टडी एकाच वेळी ॲट अ टाइम होतोय तो. नाही तर या पेजवर हे करायचं, मग पुढं टर्न, पुस्तकात तसंच दिलंय. आपण ते 3 वेळा 3 रिॲक्शन करतोय. आपण याच्यात काय करणार वेळा एकदाच काय करणार आहे? 3 रिॲक्शन. फरक समजून घ्या. येते लक्षात? नक्की करायचं ना, नंतर करायचं. ते पहिले सगळं प्रोडक्ट हे करायचं आणि त्याच्यानंतर बॅलन्सिंग करायचं. लास्ट रिॲक्शन देखो इसमें. हाँ, आता हा ना बेटा 5 मार्कांना जातो क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 में ये 5 मार्क का हॉट क्वेश्चन है. मतलब ये बहुत बार पूछा जाता है. आपको ये क्वेश्चन ये आता है. ऑब्वियसली एस्टरिफिकेशन नाही लिहिलेलं असणार आहे, त्याचंच तुम्हाला मार्क आहे ते आयडेंटिफाय करायला. तो एस्टरिफिकेशन नहीं है, प्रोडक्ट का नाम, ये रिएक्टेंट का नाम लिखा होता है. आता तुम्ही कुठले 2 कार्बन कंपाउंड बघितले मला सांगा? CH3, एक इथॅनोइक ॲसिड. पहिला नीट लक्ष द्या इकडे, नाही तर ही जमल्यासारखीच आहे रिॲक्शन. CH3COOH, हां, इथॅनॉल प्लस इथॅनोइक ॲसिड प्लस CH2OH. बरोबर. आता नीट लक्ष द्या. नेहमी पहिल्यांदा इथॅनोइक ॲसिडच लिहायचं. त्याचं कारण सांगते. एस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणतात याला, म्हणजे याच्यात एस्टर तयार होतात. अभी एस्टर इज व्हॉट? स्वीट स्मेलिंग. हम जो अपने फूड में सब जो इसेंस यूज करते हैं, है ना, कुठले कुठले ते इसेंस असतात, वैनिला इसेंस, हा इसेंस, तो इसेंस, तो वो एसेंस जो होता है दैट इज एस्टर. तो एस्टर
एस्टर स्वीट स्मेलिंग के होते हैं, है ना, थोड़ा स्मेल उनका स्वीट आता है, हमें समझ में आता है की याच्या घरी काहीतरी आज केक बनलाय वाटतं, व्हॅनिला एसेन्सचा वास येतोय, म्हणजे हम वो जान सकते हैं कि एसेंस का ऑर्डर हम उसको समझ सकते हैं, तो वो एस्टर होते. इकडे लक्ष द्या. आता इथनं पण ना काय होणार आहे बेटा, H2O रिमूव्ह होणार आहे. आता बघा हे, हा OH, हा OH आणि हा H. हां हां H2O तेवढं तर समजतं जातं ना. H2O बरोबर. आता लक्ष द्या बेटा, इकडे याला जोडायचं कसं आहे, काय शिल्लक आहे पहिल्या रिॲक्टरमध्ये CH3CO, याला ना O कडनं जोडायचं आहे, ओच्या साईडने, म्हणजे मी पिवळ्याने लिहिते ते O CH2CH3 असं झालं. आता ते आता एक काम करू आपण, याला ना मी उलट लिहिते. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, जेवढं सोपं मला सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न करते आहे. असं लिहिते मी बेटा, याला HO म्हणजे OH आणि असं लिहिते C2H5. CH3CH2 म्हणजे काय, C2H5 एवढं कळतं. मग C2H5OH असं लिहिण्यापेक्षा इकडे लक्ष द्या, C2H5OH आणि हे सेम आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त हे करून दाखवलं. आता इथे बघा बेटा, हा रिमूव्ह केला आपण, आता येईल जोडता, आता सोपं होईल. कळलं. आता पुस्तकात मी जे पहिल्यांदा सांगितलं होतं आणि त्याला असं झालं तसंच दिलेलं आहे. ठीक आहे, आपण हे अशा पद्धतीने पण लिहू शकतो, पण लिहिताना आपल्याला ते कळलं पाहिजे की आपण काय लिहितो आहे. सेम ऐसे मी फिर से पुस्तकात जसं आहे तसं लिहून दाखवते तुम्हाला. दिस इज व्हॉट, हे सगळ्यांना माहित आहे. CH3COOH माहिती आहे काय आहे, काय आहे सोहम पाटील? हां, विनेगर, ॲसेटिक ॲसिड. हे काय आहे, C2H5OH. काय आहे हे आयुषा? अल्कोहोल. ठीक आहे, इथनं काय गेला, हा OH आणि हा H. ओके, CH3COO C2H5. हा जो एस्टर आहे बेटा, H2O तर निघणारच आहे. ये जो एस्टर है दॅट इज स्वीट स्मेलिंग अँड दिस इज कॉल्ड ॲज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. आपल्याला आयडेंटिफाय करायला 1 मार्क मिळतो किंवा हाफ, जे काही डिस्ट्रीब्युशन असेल मार्कचं. एस्टरिफिकेशन आपल्याला रिॲक्शन लिहावी लागते त्याची, आणि त्याचे प्रॉपर्टीज आणि यूजेस लिहावे लागतात. तर सारखी सारखी एक प्रॉपर्टी मी सांगतीच आहे तुम्हाला कि एस्टर कैसे होते हैं, स्वीट स्मेलिंग होते हैं, और यूज क्या होता है इसका. इट इज़ यूज इन बेकिंग इंडस्ट्री और एट होम टू प्रिपेअर द केक और व्हॉट एव्हर, जो आपल्याला इसेन्स म्हणून आपण टाकतोय. आलं लक्षात. 5 मार्कांसाठी येतं बेटा, हे खूपदा आलेला आहे. तुम्ही PYQ जसं स्टडी करायला सुरुवात कराल ना, तुम्हाला लक्षात येईल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण जसे बघतो तसं आपल्या लक्षात येईल की 5वा प्रश्न कुठला फ्रिक्वेंटली आस्क आहे, तर आपल्याला ते इम्पॉर्टन्स त्याचं लक्षात येईल. ठीक आहे, आया समझ में. सो दिस वॉज द लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. पॉलिमर जे आहे ते मी नेक्स्ट टाइम घेईल. आता हे लिहून घेऊ आपण. न बोलता लिहायचं आहे बेटा.